नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण त्यानंतर इमिजिएट निफ्टी जो आहे तो निगेटिव्ह टेरिटरीमध्ये ऑलमोस्ट 100 पॉईंट मायनसमध्ये आला ओपनिंगच्याच सेशनला. आणि एंटायर दिवसभर निफ्टी जो आहे तो 25,900च्या आसपास ट्रेड करत राहिला. बँक निफ्टीमध्ये इन बिटवीन रिकव्हरी येण्याचा प्रयत्न करत होती, 59,000च्या वरती सस्टेन होण्याचा प्रयत्न करत होती, पण बँक निफ्टीसुद्धा सक्षम नाही राहू शकली. आणि क्लोजिंग सेशनला बँक निफ्टीसुद्धा खाली आला, जवळपास 60 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. बँक निफ्टी जवळपास 100 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. डाव जोन्स 550 पॉईंट काल मायनसमध्ये क्लोज झालेलं. आपण चांगली रिकव्हरी देऊन अपेक्षित होतं एक पॉझिटिव्ह सेशन बघायला मिळेल, पण गेले 2-3 दिवस झालं जर तुम्ही ऑब्झर्व करताय तर निफ्टी 26,000च्या वरती सस्टेन नाही होत आहे. 26,000च्या आसपास निफ्टीला सेलिंग येते आणि मार्केट जे आहे ते परत पुन्हा खाली येते. त्यामुळे मला वाटतं नेक्स्ट सेशनसाठी जोपर्यंत निफ्टी 26,100च्या खाली आहे तोपर्यंत थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. एखादी डीप येऊ शकते, कारण ग्लोबल मार्केट्समध्ये थोडंसं करेक्शन आलेलं आहे. ग्लोबल मार्केट जवळपास 3-4% मायनस आलेले आहेत. युरोपियन मार्केट्स, US मार्केट्स. आपलं मार्केट मात्र खाली आलेलं नाही आहे. तर मला वाटतं जर ग्लोबल मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग किंवा जे करेक्शन सुरू आहे ते कंटिन्यू राहिलं तर कदाचित आपल्या इथं 1-2%चा फॉल, निफ्टीमध्ये 2-3%चा फॉल येऊ शकतो असं वाटतं, कारण आपलं मार्केट ऑलमोस्ट लाईफ टाईम हायच्या आसपास आहे. बँक निफ्टी तर नवीन लाईफ टाईम हायलाच ट्रेड करत आहे. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे निफ्टीला 26,000, 26,100 ही रेंज जी आहे. 26 ते 26,100ची स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 26,100च्या वरती गेला तरच निफ्टीला चांगलं शॉर्ट कवरिंग येऊन वरती जाऊ शकतो. अदरवाईज निफ्टी जो आहे तो फर्दर थोडासा खाली येऊ शकतो. जोपर्यंत 26,000च्या खाली आहे 25,800पर्यंत निफ्टी येऊ शकतो. त्यामुळे उद्याच्या सेशनला 25,900च्या खाली आला तर 25,800, 25,800च्या खाली 25,700पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. हायर लेवलला 26,000 पहिला सपोर्ट आहे, त्यानं रेजिस्टन्स आहे, त्यानंतर 26,100. बँक निफ्टीसुद्धा 59,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 59,100च्या वर गेला तर बँक निफ्टी फर्दर हायर लेवल्स दाखवू शकतो. अदरवाईज 59,000च्या खाली मेंटेन आहे तोपर्यंत बँक निफ्टी 58,500पर्यंत एखादी ग्लोबल मार्केटच्या नुसार प्रॉफिट बुकिंग आली तर 58,500पर्यंतची डीप बँक निफ्टी एखाद्या वेळेस देऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. थोडंसं ग्लोबल मार्केट्समध्ये कॉशियस वातावरण आहे. जपान मार्केटमध्ये सुद्धा एक चांगलं करेक्शन, जापनीज मार्केटला 5-6%चं करेक्शन आलं गेलं 2 दिवसांमध्ये. जापनीज बॉन्ड मार्केटमध्ये थोडंसं लॉंग टर्म बॉन्ड यील्ड जे आहेत त्या वाढलेत, त्यामुळं बँक ऑफ जपानला इंटरव्हीन करावं लागतं आहे आणि ते एक चांगलं साईन नाही आहे मार्केटसाठी. एक अनस्टेबल करणारं मार्केट जे आहे ते ग्लोबल मार्केट्स अनस्टेबल करणारं साईन आहे ते. US बॉन्ड यील्डसुद्धा 4%च्या वरती आहेत, त्यामुळे सुद्धा FIs विक्री होतात. USमध्ये रिसेशन येण्याची शक्यता आहे. त्यामुळं रिसेंटली तुम्ही बघितलं असेल टेरिफसुद्धा ट्रम्पनी कमी केलेत. तर भारतासाठी नाही तर तिथे इन्फ्लेशन वाढलं आहे, त्यामुळे ते इन्फ्लेशन जोपर्यंत कमी येणार नाही, फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करणार नाही, त्यामुळं ते टेरिफ्स कमी केले गेलेले आहेत बऱ्याच जीवनावश्यक वस्तूवरचे ट्रम्प यांच्याकडून. त्यामुळे थोडंसं US इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्याचं साईन आपल्याला US मार्केट्समधून बघायला मिळतं आहे. गेले 2-3 दिवस डाव जोन्समध्ये, नॅसडॅकमध्ये करेक्शन आहे. AIचे स्टॉक जे आहेत AI रिलेटेड त्याच्यामध्ये सुद्धा मोठं करेक्शन येते, कारण थोडासा बबल क्रिएट झाला आहे अशा पद्धतीची न्यूज आहे ग्लोबल मार्केट्समध्ये. त्यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये वातावरण सध्या अनस्टेबल बनत चाललं आहे असं वाटतं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला निफ्टी 26,100च्या वर जाणार नाही तोपर्यंत आपण फर्दर राईज येईल असं वाटत नाही. मार्केट एखादं मायनर करेक्शन ग्लोबल मार्केटसोबत कदाचित देऊ शकतं 1-2-3%चं असं मला वाटतं आहे. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. मगाशी ज्या टेक्निकल लेवल सांगितले त्यानुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. म्हणजे 26,000, 26,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 25,900च्या खाली 25,800 आणि 25,700 हे दोन निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. हायर लेवलला बँक निफ्टीमध्ये 59,000च्या वरती 59,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 59,100च्या वर गेला तर फर्दर राईज येईल. अदरवाईज 58,500पर्यंत बँक निफ्टी थोडा करेक्ट होऊ शकतो. 58,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 838 शेअर्स वाढले, त्या बाजूला 209 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 8 शेअर्स वाढले, त्या बाजूला 42 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज निफ्टी फक्त 100 पॉईंट खाली आहे, पण एंटायर सगळे सेक्टर्स मायनसमध्ये. त्याला लीड केले IT, फार्मा, FMCG, मेटल, रिअल्टी, एनर्जी, ऑटो सेक्टर, या सगळे सेक्टर्स जे आहेत ते मायनसमध्ये आहेत.
पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. ग्लोबल मार्केटमध्ये करेक्शन आहे, पण परिणामी इंडेक्स लेवलला निफ्टी बँक निफ्टी करेक्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. एखादं करेक्शन डीप देऊ शकतं. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स 1 ते 1.5% मायनस आहेत. डाव फ्युचर्स 300 पॉईंट मायनस आहे. डाव जोन्स जवळपास गेल्या 3-4 दिवसामध्ये 1200 पॉईंट पडले. आणखी फ्युचर्स परत 300 पॉईंट खाली दाखवते. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये एक करेक्शनची सुरुवात आहे का असं थोडंसं एक मला डाऊट वाटतं. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.